जय भीम. संघर्ष विरोधाच्या या विषय बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो. पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. आपल्याकडे लगेच संभाजी ब्रिगेडर प्रवक्ता महाराष्ट्र राज्य अमोलदादा मिटकरी यांना मी सूचना करतो की त्यांनी आपल्या या भाषणाला सुरुवात करावी. अमोलदादा मिटकरी. या अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणिक भगवान तथागत राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, विश्ववंदे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, शिक्षण मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख व तमाम महामानवांना जोरदार टाळ्यांच्या गजरात मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने सर्वप्रथम अभिवादन करतो. मला माहित आहे आता दोन बौद्ध विचारवंत बोलल्यानंतर मी तुमच्याशी काय बोलावं आता हा माझ्या पुढे फार मोठा प्रश्न आहे. या बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्तानं या वर्धा शहरामध्ये आयोजित या कार्यक्रमासाठी ज्यांनी मला या ठिकाणी पाचारण केलं, निमंत्रित केलं, ते पूजनीय भदंत राजरत्नजी, या धम्मपीठावर विराजमान सर्व पूजनीय भंतेगण, ज्यांनी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि बौद्ध धम्माच्या बाबतीत अत्यंत मार्मिक आणि अभ्यासपूर्ण भाष्य केलं, ते माननीय राजरत्न आंबेडकर साहेब, या संपूर्ण बौद्ध धम्म परिषदेला मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या माननीय प्राध्यापक सुषमाताई अंधारे, ज्यांचे सत्कार झाले ते सत्कार मूर्ती, या कार्यक्रमाचे उद्घाटक अनिल जवादेजी, चे अध्यक्ष भदंत महाथेरोजी आणि गडबड करणारे आपण सर्व बौद्ध धम्माचे उपासक आणि उपासिका. आता मी बोलू की तुम्हीच बोलत राहता? आता या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे सर्व पत्रकार बांधव असतील तर, ठीक आहे, धम्म परिषद छापणार नाहीत पण असतील तर त्यांचे आभार. काही प्रोजेक्टरच्या समोर आमचे तरुण भाऊ आम्हाला पाहत आहेत, त्यांचे सुद्धा आभार. खुफिया ड्रेसमध्ये फिरणारे सर्व पोलीस कर्मचारी, त्यांचेही आभार. मला 2 कार्यक्रम आज होते, पुढचा कार्यक्रम थोड्या वेळात आहे आणि माझ्या भाषणानंतर इथं अगदी बहारदार बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम होणार आहे आणि तुम्ही सुद्धा तो गीतांचा कार्यक्रम ऐकायला इथं थांबलेले आहात आणि 6 वाजताचा नियोजित वेळ आहे. आता 6 वाजलेले आहेत. 6 ते 7 हा बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रमाचा वेळ आहे. मग तुमचा काही जास्त वेळ मी घेणार नाही, पण मला काही गोष्टी सांगायच्या आहेत तुम्हाला प्रामुख्याने. मी बोलण्यापूर्वी या ठिकाणी सुषमाताई आणि राजरत्न आंबेडकर साहेब बोलून गेलेत. दानापासून बुद्ध धम्मापर्यंत हा अखंड प्रवास ते राजकारणापर्यंतचा प्रवास त्या दोघांनी मांडलाय. मी फार मोठा बुद्ध तत्वज्ञानी नाही, अभ्यासक नाही, इतिहासकार नाही, पण मला जे आवडतं, जे समाजाला एक संघ बांधू शकतं, अशा बुद्धांच्या विचाराचा, शिवरायांच्या विचारांचा, बाबासाहेबांच्या विचारांचा मी एक प्रचारक आहे, याचा मला अभिमान वाटतो. मी स्टेजवर ज्यावेळी आलो त्यावेळी अनेक माझ्या आई बहिणी ज्या 60 वर्ष ओलांडलेल्या आहेत, माझ्या आजीच्या वयाच्या,
त्या माझ्याकडे अशा पाहत होत्या, लेका कार्यक्रम बुद्धाचा, परिषद बुद्धाची, हा भगवा घालून डोक्याला भगवं लावून हा कोण आणला इथं, अशा त्या उत्सुकतेने माझ्याकडे पाहत होत्या. आता मला सांगा, भगवा घालून म्हणजे हे काही मुंबईवाल्याच्या बापाची प्रायव्हेट प्रॉपर्टी होती का भगवा? सर्व भिक्खू संघ तर भगवा घालू नये या ठिकाणी. आता मी भगवा लावला असन, मी आलो ना, हा भगवा रंग आम्हाला ओबीसीले वाटते का बुद्ध आमच्या जवळ असला पाहिजे? वाटू नाही का? वाटलंच पाहिजे ना. अरे बुद्धच हा मुळात ओबीसी आहे ना. शुद्धोधनाच्या पोटी जन्माला आलेला सिद्धार्थ, असा जो तो सिद्धार्थ नामदेवांनी स्वीकारला, तो जगद्गुरु तुकारामांनी स्वीकारला, तो गाडगे महाराज तुकडोजी महाराजांनी स्वीकारला, छत्रपती संभाजी राजांच्या बुधभूषण ग्रंथामध्ये ज्या बुद्धाच्या त्रिशरण पंचशिलाचा अंतर्भाव मला जाणवतो, तोच ओबीसीचा बुद्ध 1956 ला बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या शूरवीर महार जमातीच्या हाती दिला. 1956 पूर्वी हा जो समाज आहे, म्हणजे 1818चा इतिहास जो कोरेगाव भीमाचा वारंवार आम्ही आमच्या भाषणातून सांगत असतो, अजूनही लोकांना शंका निर्माण होतात की 28,000 पेशव्यांना 500 सिद्धनाथ महाराजच्या नेतृत्वात शूरवीर कसे कापू शकतात? हे म्हणजे एकदम अफलातून आहे ना. 28,000 आणि 500चं कॅल्क्युलेशन होत नाही कुठं. हा जगातला बेस्ट बॅटल वॉर आणि बिगेस्ट बॅटल वॉर आहे. अजूनही लोकांना प्रश्न पडतात की या पेशवाईच्या विरुद्ध ज्यांनी कोरेगाव भीमाला एल्गार उभा करून इथली पेशवाई या मसनाद गाडली, तो इतका उग्रवादी समाज ज्यांनी गड तट बुरुजाचं रक्षण केलं, हातात तलवारी घेतल्या, छत्रपतींचं स्वराज्य घडवलं, संभाजी राजांना प्रामाणिकपणे साथ दिली, नव्हे तर संभाजी राजांच्या समाधीवर सुद्धा अंत्यसंस्कार ज्या वस्तीमध्ये झाले, 1793च्या पेशवे दप्तरातील पेरापत्रकामध्ये गोविंद गोपाल महाराजांच्या समाधीमध्ये त्या जागेमध्ये त्या समाध्या दिसतात, असं कॉम्रेड शरद पाटील म्हणतायत. मग एवढा शूरवीर समाज, ज्या समाजाने शिवछत्रपतींच्या तख्तापासून, संभाजी महाराजांच्या तख्तापासून शाहूराजांच्या समाधी बांधण्यापर्यंत काम केलं, हा इतका आक्रमक समाज 1956 नंतर बुद्धाकडे वळला. तो सिद्धार्थ बाबासाहेबांनी 1956 ला त्यांच्या अनुयायांनी दिला, त्याचा विचार दिला, त्या धम्माचा. म्हणून आज आम्ही संयमी आहोत, शांत आहोत. विनाशाशी जर आमचे असेच नाते जुळले असते तर आम्ही आमच्या घरात सापही पाळले असते. चुकून थोडीशी बुद्धाची ओळख झाली, अन्यथा आयुष्यपत संविधान जाळणाऱ्याला घरात जाऊन जिवंत जाळले असते. आता आपलं फाउंडेशन फिट व्हायला सुरुवात झाली. एवढं एखादा शेरवीर मारला का आपल्या लोकांना जरा बरं वाटतं. चला आता काहीतरी म्हणजे तुम्ही थोडं पिन ड्रॉप सायलेंट मध्ये असावं. कारण कसं आहे, ब्राह्मणी सिद्धांत ऐसा सांगतो कि 45 मिनटाच्या वर, मैं हिंदी में बात कर सकता हूं, आपने हिंदी की गुजारिश की है. योगी आदित्यनाथ भी आपके उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री जब जाते हैं, अभी राजरत्न आंबेडकर साहब ने उनकी बात यहां रख दी, तो वो भी हमारे देश की पहचान बताते हैं कि मैं बुद्धा के देश से हूं. हमारे देश के प्रधानमंत्री भी जब बड़े सम्मान के साथ जाते हैं बाहर, कहते हैं डोनाल्ड ट्रंप के सामने जब बैठते हैं तो बात करते हैं, वो कहीं परशुराम का नाम नहीं ले सकते, ना वो दीनदयाल उपाध्याय का जिक्र करते हैं, ना श्यामा प्रसाद मुखर्जी का. वो जिक्र किसका करते हैं? मेरे भाई, मैं तो भगवान बुद्ध के देश से आया हूं. और उसके बाद डोनाल्ड ट्रंप कहता है यस वेलकम मिस्टर मोदी. अगर मोदी जी ने दीनदयाल उपाध्याय जी से लेकर श्यामा प्रसाद मुखर्जी तक किसी का भी नाम लिया होता तो मुझे नहीं पता वो डोनाल्ड ट्रंप उन्हें पहचान पाता भी नहीं. लेकिन इस देश की पहचान अगर है तो वो भगवान बुद्ध है. मैं ये बौद्धों को खुश करने के लिए नहीं कह रहा. ज्या 60 वर्षांच्या आजींना मला बघा वाटलं, हा बुद्ध तर नाही आहे, मग हा बुद्ध काऊन सांगते असं वाटते ना. आता मी बुद्ध नाही, हा माझा दोष आहे का? बरं, बुद्ध असणारी काय करते सांगू का तुम्हाला? सांगू का राहू दे? सांगतो नाही तर घाबरतो कोणाच्या बापाला रे. सांगत घाबरत बिबरत मी अजिबातच नाही, ते आपल्या रक्तातच नाही आहे.
अर्ध्यांच्या घरात तर अजूनही वित्तू बाबा आहे. आपल्या विदर्भामध्ये एक बाबा चालतो, बाबा वित्तू बाबा, आणि एक ते बाबाची आरती आहे आपल्या गुना बाबा. आमचं जाऊ द्या हो, ओबीसींचं. आमचे डोळे उघडले, पाळण्यात टाकलं, डोळा उघडला की आम्हाला वेगवेगळे 3 बाबा दिसतात. काही बाबाच्या अंगावर तर कपडेच नाहीत. आता कुंभमेळ्यातले बाबाचे संस्कार आमच्यावर झाले. आता 14 पासून आहे महाकुंभ. आमच्या ओबीसीला दोष नका देत जाऊ तुम्ही. नाही मी सांगतो ना, प्रेझेंट यांच्या डोक्यातलं जे आहे ते मी ओळखलं ना. मग 2-3 म्हाताऱ्या आमच्या आजी त्या म्हणत होत्या, हे कसं काय आलं याला. पण मी जरी चिवर घातलं नसेल, पण सुटाबुटातला भिक्खू सुद्धा माझा असावा असं बाबासाहेबांनी धम्माच्या दीक्षेनंतर म्हटलं होतं. तो विचार मला फेरायचा आहे. मग माध्यम कोणतंही असो. ओबीसीला बुद्ध आवडतो ना. जे आमच्या घरातले खरे संत आहेत नामदेव महाराज, ते नामदेव महाराज म्हणतात ना, बौद्ध अवतारी आम्ही झालो संत वर्णावया मात नामा म्हणे, की आम्ही बुद्धाचा विचार स्वीकारला, त्या बुद्धाच्या विचारधारेला अनुसरलेला वारकरी धर्म आम्ही स्थापन केला, म्हणून आम्हाला संत पदापर्यंत जाता आलं. नाहीतर नामदेवांना नागनाथात औंढ्याच्या मंदिरामधून इथल्या भिक्षुकांनी धक्के मारून काढलं होतं. नामदेवांना कीर्तन करण्याचा अधिकार नव्हता. वारकरी संताची सर्व परंपरा ही बुद्धाशी निगडीत आहे, लक्षात घ्या. हे मी म्हणत नाही. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे कोण आहेत? उद्धवजींचे आजोबा, बाळासाहेबांचे वडील, आणि पेंग्विनचं पिल्लू मेल्यानंतर जे 2 दिवस जेवत नाहीत असं आदित्यजींचे पंजोबा. त्यांनी असं म्हटलेलं आहे की या देशातली जी काही मंदिरं तुम्हाला तिरुपती पासून 4 धाम पर्यंत दिसतात, ही सर्व बुद्धकालीन लेण्या आणि बुद्धाची स्तूप आहेत. तर पंढरीचा पांडुरंगापर्यंत हे बौद्ध मंदिर आहेत, बौद्ध शिलालेख आहेत. आम्ही साधे लोक आहोत, साधे. आम्हाला काही जास्त कळत नाही यामधलं. आमचे बापजादे वारकरी आहेत, पंढरपूरला जातात. पंढरपूरला जात असल्यानंतर पंढरीच्या विठ्ठलाच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गरुड खांब दिसतो. त्या गरुड खांबामध्ये पाली भाषेतला जुना शिलालेख आढळतो. आणि ज्यावेळी तो साधा भोळा वारकरी त्या पाली भाषेकडे तो पाहतो, तो विचारतो, हे काय आहे? तिथले काहीतरी पंडे पुजारी म्हणतात, ह्यो गरुड खांब आहे आणि याला पाड घासली का माणसाला पुण्य मिळते. आमचे सगळे साधे सोपे वारकरी बिचारे रात्रंदिवस त्या दर्शन रांगेमध्ये असतात. घामाने त्यांचं अंग भिजलेलं असतं. आणि त्या ठिकाणी गरुड खांबाचा जो म्हणजे यांच्या बापाकडून काही शिलालेख मोडत नव्हता. त्या शिलालेखाला यांनी खूप मोडण्याचा प्रयत्न केला. शेवटी यांनी नवीन शक्कल काढली. वारकरी येतात, तिथं पाड घासतात. आता त्यांनी ते मोडलं नाही तर महाराष्ट्राच्या सीएमनी लाखो कोटी रुपयाची तरतूद केली आणि सोन्याचा मुलामा त्यावर चढवला. तुम्ही बुद्धाची ओळख कितीही पुसण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी बुद्ध जो झाला. बुद्ध होणं म्हणजे काय? ज्याला प्रश्न पडतात तो बुद्ध, ज्याला डोकं आहे तो बुद्ध, ज्याला हे माहित आहे की कुंभमेळ्याच्या साधूचं तीर्थ पिणं म्हणजे महाप्रसाद घेणं आहे की आपल्या बुद्धीची लक्तर वेशीवर टांगणं आहेत. एवढी साधी अक्कल ज्याला कळते. याहीपेक्षा साधं सांगतो, हिरवी मिरची आणि लिंबू माझ्या माहितीप्रमाणे खाण्यासाठी असते, बरोबर आहे? म्हणजे मिरची आणि लिंबू खातो का नाही आपण? पण आमचं कसं आहे माहित आहे का? आम्ही घरात टांगतो मिरची लिंबू. हे गुणाबाबावाले सोडले तर मला लक्ष दिलं बरं का. बाकीच्यांच्या लक्षात बुद्ध काही येणार नाही. काही तर एवढे जादूगार आहेत. परवा एका नगरसेवकाच्या घरी कपडे बदलायला घरात गेलो, त्याच्या घरातल्या देवारात मला फोटो दिसला. बाबासाहेबांना आशीर्वाद देताना भगवान बुद्ध आणि बुद्धाला आशीर्वाद देताना गुणाबाबा. कमाल झाली. आता याला कोण्याच शाळेत घेऊन जायचं म्हणलं. न्यायचं तर दुरुस्त करायचं कुठं? राग आला तर चालन, पण आमचा दोषच नाही आहे. आम्हाला आमच्यापर्यंत बुद्धाचा विचार कोणी पोहोचवलाच नाही. आमच्यापर्यंत विचार पोहोचले ते हिंसक प्रवृत्तीचे. म्हणून आम्ही आजही बुद्धाचा राग करतो आहोत. आम्ही आजही संविधान जाळल्यानंतर आमची कोणती प्रतिक्रिया येत नाही. त्यासाठी आजी मला हे नाटक करावं लागतं, हे भगवं लावावं लागते, हे भगवं घालावं लागते, हे असं काहीतरी लावावं लागते. नाही तर आमच्या पोरायला कसं टेन्शन येते. सडसडत रक्त भगव्याचं तख्त कपाळी भगवा टिळा, आलं आलं वादळ कोण अलविण्या वादळा, आमचा नाद करू नका गडे हो, आमचा नादच खुळा. मग काय मारतं का आम्हाला ते तलवार घेऊन? एवढा आम्हाला विष पेरलेला आहे. पण या देशाचा, या जगाचा प्रथम कल्याण म्हणजे आदि कल्याण, मध्य कल्याण आणि अंत कल्याणाचा विचार फक्त बुद्धाचा विचार आहे. हा विचार पेरण्याचं काम माध्यम कोणतंही असो.
वंदनीय भिक्खू संघ तो करतोय, सुषमा ताई त्या करता आहेत, आम्ही सुद्धा करतो आहोत. फक्त आमची थोडीशी टेंडन्सी थोडीशी वेगळी आहे. मग तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी बोलत नाही. आणि जे बुद्ध असतातच ते काय करतात, मग ते आपली ओळख देतात. जरी मी अजून थोडासा बुद्ध, तरी तुम्हाला वाटत असेल मी नसेल शुद्ध, पण तरी मी जाती नाही बुद्ध. त्याच्यामुळे जे काही तुम्हाला वाटतं मानायचं असेल, बाबासाहेब आंबेडकरांनंतर मी तुमचं घर नेता आहे. त्याच्यामुळं हे जे काही आहे ह्यापेक्षा तर मी चांगला आहे ना, ह्यापेक्षा चांगला आहे. संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले, कुणा म्हणावे आपले चेहरे हजार झाले, तू पाहिलेली स्वप्ने पूर्ण झालीत का रे? वामन दादा पूछते हैं सवाल, बाबा तुझ्या मताची माणसं मेलीत का रे? तर बाबाच्या मताची माणसं निर्माण करण्याचं काम ताई करतायत, मी करतोय. फक्त आमची पद्धत थोडी वेगळी आहे. आता पुढं बहारदार गीतांचा कार्यक्रम असल्यामुळं थोडासा आता एक 5-10 मिनिटं घेतो, चालतं ना? गाणे महत्वाचे आहेत ना, तुम्हाला गाणे महत्वाचे. चालू देतो नाही तर मी तर 10 वाजेपर्यंत सोडत नाही हो. विचारा ना, मसाला द्यावा लागतो नाही का? नाही तर मग आमच्या बाया अशा भावनिक आहेत ताई, इकडून गाणं म्हटलं, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान, अशा रडतात जशा खरेच तुम्ही रमाबाई आहे म्हणून. असे भावनिक नका होत जाऊ. एका कवीला मी भेटलो परवा, गाण्यात त्यांनी टेन्शननी गाणं म्हटलं, एका कंगालाने बाबासाहेब ने, एका कंगालाने कंगालाला केले माला माल, वारे वा भीमा. त्याला मी नंतर भेटलो, म्हटलं कंगाला? अरे बाबा, 1935 साली ज्या माणसांनी इटलीवरून बाथटब आणला होता, त्यावेळी 2000 रुपये किंमत होती बाबासाहेबांच्या घरामध्ये. मुंबई शहरात पहिल्यांदा बाथटब आला, जो अदानी, अंबानी आणि हिरानंदानीकडे नंतर आला 100 वर्षानंतर. बाबासाहेब 1935 ला मार्बलच्या बाथटब मध्ये जर आंघोळ करत होते. 1927 साली टॉबी नावाचा कुत्रा होता बाबासाहेबांकडे. पाहिला का तुम्ही रमाईचा बाबासाहेबांचा फोटो आणि टॉबी नावाचा कुत्रा? राज ठाकरेकडे आता 2 कुत्रे आहेत, एक जेम्स आणि एक बॉन्ड. नावं जरी इंग्रजीत असतील पण 2 कुत्रे आहेत. या कुत्र्यांच्या किमतीच्या दसपट किमतीचा कुत्रा बाबासाहेबांकडे होता. एवढे श्रीमंत बाबासाहेब होते. काय राहणीमान होतो, काय जोडा होता बाबासाहेबांचा. मी तर जोड्यावर स्वतंत्र PhD करावी असा विषय. बाबासाहेबांच्या जोडा एवढा चमकायचा की काशीच्या शंकराचार्यांनी त्या जोड्यात पाहून स्वतःच्या डोक्याला अष्टगंध लावावं, एवढा तर बाबासाहेबांचा जोडा चमकायचा. म्हणजे किती लिहायचं बाबासाहेबांवर. आणि आज आमच्या या तरुण मुलांमध्ये, आमच्यापर्यंत जर तुम्ही बुद्ध पोहोचवला नाही, तुम्ही म्हणजे तुम्ही सर्व या धम्म परिषदेला उपस्थित असणाऱ्या उपासकांनो, ज्यांनी आता दानपेटीमध्ये 10 रुपये 20 रुपये पाहिल्याने मी 50च्या नोटा दिला नाही टाकले, तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे. ती कडूबाई खरं त्यांचं ऐकत असतं का युट्यूबला? आज कडूबाई घरात पोहोचवल्या. सुषमाताई अंधारेंमुळे कडूबाई, जिथं लता मंगेशकर थांबतात तिथं कडूबाईचा स्वर सुरू होतो. एवढी तर ताकद आहे तुमच्यामध्ये. हिंमत आहे का? 28,000 विरुद्ध 500. कोणाच्या बापाला जमला नाही एवढा मोठा गेम. जिथं लता मंगेशकर थांबतात तिथं कडूबाई सुरू होते. आपल्या समाजात एवढे श्रीमंत लोक आहेत, पण त्या कडूबाईला कोणी शोधण्याचं काम केलं नाही. पण आज इथं धम्मपीठावर सांगतोय, आज कडूबाई, ज्या कडूबाईला स्वतःचा मोबाईल चार्जिंग करायला दुसऱ्याच्या घरात जावे अशी परिस्थिती 2 वर्षापूर्वी होती. 1 तारीवर बाबासाहेबांची भजनं गाऊन ती माऊली पोट भरत होती. सुषमाताईंनी तो हिरा शोधला आणि ज्यावेळी फेसबुकवर आवाहन केलं, आज कडूबाई विमान प्रवास करते आहे आणि पुण्यामध्ये कडूबाई शिफ्ट झाल्यात त्या सुषमाताईंमुळे. असे लोकशोध आहे. ही आहे परिस्थिती. भिडे आणि एकबोटेला दोष देऊ नका. 70 वर्षाचे भिडे गुरुजी आपल्याच पोरांना घेऊन गडावर जातात. 70 वर्षाचे भिडे गुरुजी आपल्याच मुलांच्या हाती तलवारी द्यायचे प्रयत्न करतात. मुसलमान किती बदमाश आहेत आणि हिंदू किती चांगले हे सांगण्याचा प्रयत्न जे भिडे गुरुजी करतात. 70व्या वर्षी मनुस्मृती लादण्याचं काम, ती व्यवस्था रुजवण्याचं काम या वयात सुद्धा बगीच्यातले आंबे खाल्ल्यानं लेकरं होण्याची वल्गना जे भिडे गुरुजी करतात. आपले 70 ओलांडलेले काय करतात हे सुद्धा विचार केला पाहिजे. आपले 70 ओलांडलेले मामा आबा आजी उद्यानात असतात, 2घच जण बसलेले असतात. का हो तुम्हाला मुलं किती आहेत? 2 मुलं आहेत. एक पुण्याला राहतो, मुलगी मुंबईला राहते. आणि काय हो ते भिडेनी फार वातावरण तापवलं बघा. हो ना, बरोबर आहे ना. तुम्ही काय करता? काय नाही, कुत्रे सांभाळतो कुत्रे. भिडेला दोष देऊ नका. भिडेनी मनुस्मृतीचा प्रचार केला म्हणून भिडेचे शिष्य आज देशाच्या प्रधानमंत्री पदापर्यंत गेले. हे भिडेची ताकद आहे. खोटं बोलून नाही, खोटं बोलून का जाऊ देत तर गेले तर
खोटं बोलायला काही लिमिट तर असते. लोकांना खुश करण्याचा कार्यक्रम. हे बघा, जोपर्यंत आमचा बहुजन समाज बोलणार नाही तोपर्यंत तो क्रांती करणार नाही, तो देशाच्या राजसत्तेमध्ये सत्ता काबीज करणार नाही. तुम्ही कितीही विद्वान असा, पण तुम्ही जर बोलत नसला तर तुम्हाला किंमत नाही. मनमोहन सिंग किती विद्वान आहेत, इकॉनॉमी मधले गोल्ड मेडलिस्ट आहेत. प्रधानमंत्री मनमोहन सिंह पत्रकार विचाराचे, अब तो पाकिस्तान ने आक्रमण का ऐलान कर दिया प्रधानमंत्री महोदय, अब हमारे देश की क्या रणनीति होगी. होते हुशार पण बोलतच नव्हते. 2014ला डिपॉझिट जप्त केलं ना लोकांनी. बोलत जावा. इकडे 10वीच पास. मेरा भाई और बहनों, मेरा चंद्रपुर का बड़ा पुराना नाता. मैं महाराष्ट्र के बारे में जब जब सुनता हूं तो यहां के किसान मैं देखता हूं, किसान खुदकुशी करते हैं, मुझे बड़ा अफसोस होता है. मैं राजस्थान में जाता हूं, मैं उत्तर प्रदेश में जाता हूं, मैं गुजरात में भी जाता हूं, लेकिन वहां के किसानों में और महाराष्ट्र के किसानों में काफी फर्क दिखता है. मैं मराठवाड़ा में जाता हूं तो वहां के किसान देखिए, पश्चिम महाराष्ट्र में जाता हूं वहां के किसान अलग हैं. इस विदर्भ के किसानों की तो बात ही अलग है. इन्हें तो खाने के लिए नेवाले भी नहीं मिलते, कोयला खा के अपनी जिंदगी गुजारते हैं, कोयला खाते हैं. मेरे भाई और बहनों बताइए, कोयला खाना अच्छा है कि नहीं अच्छा है. ये चंद्रपुर शहर जिसे आप ब्लैक डायमंड सिटी कहते हो, कोयला खा के अपनी गुजरदारी करता होगा. तो भाई और बहनों बताइए, खालून सुधीर भाऊ म्हणतात वो कोयला नहीं ना भाऊ, वो शिंगाड़ा है ना. शिंगाड़ा और कोयले में का फरक नहीं कर समझता है क्या आपको. अशी लोक काय जोरदार वल्गना करतात हो. मैं 56 इंच. अरे ओ देश के चौकीदार, तू चौकीदार होगा भाई, मैं तो फकीर इंसान हूं. मैं बाबा साहेब शिवाजी महाराज और महात्मा फुले तथागत बुद्ध के विचार समाज में जाकर बोने वाला इंसान हूं. आप में और हम में फर्क क्या है, ये बात भी सुन लो. आप फकीर हो, आप चौकीदार हो, हम फकीर है. फकीर और चौकीदार में फर्क क्या है दो निवालों की फितरत, हमें बर्तन की हाजत क्या. फकीर अपने हथेली को ही रोशनदान कहते हैं. एक एक करके हो गई हर एक चीज मुझसे रुखसत, एक चीज बाकी है जिसे ईमान कहते हैं. हमारे पास ईमान है, बाबा साहब के संविधान का ईमान है. म्हणून आमच्या मुलांपर्यंत हा मेसेज जाऊ देण्याची जबाबदारी इथं जमलेल्या सर्वांची आहे. या धम्म परिषदेला जे जे ऐकत आहेत, आतापर्यंत सुषमाताई बोलल्या ते ऐकलं, आंबेडकर साहेब काय बोलले ते ऐकलं. मी तर धन्यवाद मानतो, कारण इतिहासामध्ये आणि सामाजिक चळवळीमध्ये माझं आडनाव तुम्हाला कुठं दिसत नाही. मिटकरी दिसतो का कुठं तुम्हाला? कुठंतरी ग्राउंड लेवलला एखादं आंदोलन केलेलं मागच्या 50 पिढ्यांमध्ये कुठंच नाही. पण आज मी सर्व भिक्खुगणांचा आभारी आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या आडनावाच्या बाजूला आज मिटकरींचं आडनाव आलं. हे आम्ही केलेल्या प्रामाणिकपणाची पावती आहे. यापेक्षा दुसरी पावती असण्याचं काही कारण नाही. ताई असतील, आम्ही असू, फक्त आम्हाला अंतःकरणातून ते वाटतं, असं वरून वरून नाही. माझा समाज जोपर्यंत बोलणार नाही तो क्रांती करणार नाही. समाज मध्ये कोणता समाज आम्हाला मेसेज घेऊन जायचा आहे, विशेषतः वर्ध्यामध्ये. वर्ध्यामधले सर्व तरुण मुलं, विशेषतः माझे ओबीसी भावांनो, आपल्याला लई करंट आहे मंदिर बांधायचा. मंदिर वही बनाएंगे. हो, पण मंदिर कोण बांधायचं असतं? ब्राह्मण समाज सुद्धा हिंदू समाज आहे की नाही? हिंदू जे करतात आम्ही ते ब्राह्मण करतात की नाही? हो की नाही? हो की नाही? म्हणजे आम्ही हिंदू आहोत. आम्ही सत्यनारायण करतो, वैभवलक्ष्मी करतो, गुरुवार करतो, आता पौष महिन्याचे रविवार लागले तेही करतो, हाई बाबा करतो, तोही बाबा करतो, सर्व बाबाही पुजतो. हे सगळं तेही करतात ना. सत्यनारायण ब्राह्मण करतात की नाही? मग मंदिर बांधायला पहिली फलटण कोणाची झालं पाहिजे? 10 ब्राह्मण, कुलकर्णी, देशपांडे, जोशी, सहस्त्रबुद्धे, सर्व पहिल्यांदा मंदिर वही बनाएंगे. नंबर 2 मारवाडी समाज. हा समाज सुद्धा हिंदू प्रवर्गातून येतो. मारवाडी समाजाने सुद्धा अग्रवाल, चांडक, चड्डा, लड्डा, बिड्डा वगैरे वगैरे यांचे 10 मुलं दुसऱ्या फ्रंटला असायला पाहिजे. नंबर 3 गुजराती असायला पाहिजे. पण पुढे कोण जातं यातलं एक तरी दिसतं का? अरे ज्यांनी मोर्चे काढले नाहीत त्यांना केंद्रात 10% रिझर्वेशन मिळालं. ज्यांनी 58 मोर्चे काढले त्यांना 16% रिझर्वेशन दिलं. तेही निवडणुकीपर्यंत टिकल, नंतर टिकणारे नाही. म्हणून जी जमात, शासनकर्ती जमात सध्या देशात बनलेली आहे, मला वाटतं बुद्ध कोणाला कळला तर त्या लोकांना कळला. आम्ही जपानचा उल्लेख इथं झाला. जपानचा उल्लेख होताना सांगितलं गेलं की ही भारत भूमी बुद्धाची भूमी आहे. भारत या देशामध्ये बुद्ध जन्माला आले. जपानच्या लोकांनी स्वीकारले, जग पुढे, जपान पुढे गेला. टॉप मोस्ट
देश आहे या जगातला जपान. बघा जपानमध्ये कुठं क्रिकेट नावाचा खेळ खेळला जातो का? कारण जपानचे पोरं एवढे रिकामे नाहीतच. जपानमध्ये काही फार पोरं मंदिराच्या नावावर मुर्दे पडतात का? कधीच नाही. हिरोशिमा नागासाकी सारखे शहर बेचिराख केल्यानंतर सुद्धा तो देश ताकदीने उभा राहिला. कारण त्यामागची प्रेरणा ही भगवान बुद्धाच्या विचाराची प्रेरणा होती, म्हणून जपान ताठ मानेने उभा आहे. भारत देशामध्ये अजब आहे, अजब परिस्थिती आहे. अजब म्हणजे एवढी अजब की लोक वाघाला भेटतात, आता लोक गायीला भ्यायला लागले. गाय कोई क्या सोचता रहता है मेरे बारे में, ये ख्याल आते ही हम साए से डर लगता है. एक अलग से खौफ का जंगल है मेरी चारों ओर, मुझे शेर नहीं अब गाय से डर लगता है. गायीला घाबरतो आम्ही, चहाला घाबरतो आम्ही. चहा राष्ट्रीय पेय झालं. आपल्या देशातली ही परिस्थिती आहे. जातीची उतरंड ही घट्ट आहे, प्रचंड घट्ट आहे. ती उतरंड म्हणजे इथं या ठिकाणी संविधान जाळलं गेलं 9 ऑगस्टला, तरीही मुलांनी कुठं विरोध केला नाही. पहिला विरोध तर आम्ही करायला पाहिजे होता ओबीसींनी. कारण आरक्षणाची पहिली तरतूद ही आमच्या करता आहे, ओबीसी करता 340, नंतर शेड्यूल ट्राईब, आणि नंतर मग तुम्ही 342 वर. पहिला उपकार आमच्यावर. पती गेल्यानंतर सती जायचे आमच्या बायका, पण आज नवरा मेल्यानंतर जिवंत जाळल्या जात नाही. उलट नवरा मेल्यानंतर नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये अर्धा हिस्सा मिळतो. त्या अर्धा हिस्सा ज्याच्या उपकाराने मिळतो ते होतं हिंदू कोड बिल, ज्यासाठी बाबासाहेबांनी त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरूंना सुद्धा विरोध केला होता. वेळ पडला तर माझ्या बहिणीच्या उद्धारासाठी मी राजीनामा देईल, मला तुमची खुर्ची नको आहे. हे ज्या बाबासाहेबांनी हिंदू समाजाकरता केलं, आज आमच्यामध्ये किती बाबासाहेबांबद्दल मिस मेसेज जातात बघा. ट्रोल सुटले, ट्रोल. रात्रंदिवस शिव्या कोण देतोय? आम्हीच देतोय. का देतोय? कारण आम्हाला कोणी सांगितलंच नाही ना. आम्हाला कोणी म्हटलंच नाही की बाबा रे मंदिरं बांधून पुजाऱ्याचं कल्याण होतं. ते प्रबोधनकार ठाकरेचं पुस्तक आहे. जरा सांगा, त्या महिलांनी तर आंदोलन केलं पाहिजे. उद्धव साहेबांना म्हणायला पाहिजे मंदिर बांधायचं तर जिथं सावित्रीनं पहिल्या शाळेत मुली शिकवल्या 1848 ला पुण्याच्या भिडेवाड्यात, ती पहिली शाळा या देशातलं सर्वात मोठं मानवतेचं महाविद्या मंदिर व्हावं. जर असं करत असाल साहेब, तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत कान्या कोपऱ्यात तुमच्याच एका पक्षाला एखादी सत्ता देऊ. पण इथं मंदिरात, सबरीमाला मंदिरात केरळच्या महिलांना प्रवेश नाकारला ना, आणि प्रवेश नाकारताना तिथल्या पुजाऱ्यांनी शिवाजी महाराजांना पुढे केलं. यांना राजकारणासाठी शिवाजी महाराज चालतात, पण एकदा माज चढला की शिवरायांकडे पाहत नसतात. तुम्ही म्हणाल हा राजकारणाचा प्रोग्राम आहे का? बिलकुल. बाबासाहेबांनी जे केलं ते राजकारण आहे, शिवरायांनी जे केलं ते राजकारण आहे, फुलेंनी जे केलं ते राजकारणच होतं. बुद्ध या देशात जन्माला आलेत, जपाननी स्वीकारलेत, म्हणून जपानची लोक ईव्हीएम वर निवडणुका घेत नाहीत. भारतातले आपले ज्यांना भाजी सोबत मिरची खायची का घराला टांगायची, बावली निदान काळी सरळ तरी टांगायला पाहिजे, ते उलटी टांगतात. मराला घाबरणारी जमात आमची, ती काय क्रांती करणार आहे लक्षात घ्या. आणि जी लोक मरायला घाबरतात ना, ती लोक जिवंत असल्यावरच मेलेली असतात, पण जी कधी मरायला घाबरतच नाहीत. आज धमक्या तर बाबासाहेबांनी आले ना. नामदेव धोंडीबा कुंभार तर महात्मा फुलेंवरही चालून गेला. शाहूराजांना सुद्धा टिळकांनी बॉम्ब निवडून देण्याची धमकी दिली, नव्हे तसे प्रयोग केले. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांवर सुद्धा धर्माधिकाऱ्यांनी 2-3दा जीवे मारण्याचे म्हणजे हल्ले करण्याचे प्रयत्न केले, पण आमचे महापुरुष नीतिमत्ता ढासळणारे नव्हते. ते खंबीरपणे पुढे लढत राहिले, आणि त्यांचा वारसा सांगणाऱ्यांनी मनातून खचून जाऊ नये. 100 दिवस शेड म्हणून जगल्यापेक्षा 1 दिवस वाघ म्हणून जगा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. एज्युकेशन इज मिल्क ऑफ बोला ना तुम्ही. टायग्रेस, टायगर दूध नाही देत, त्याची बायको दूध देते. टायग्रेस. एज्युकेशन इज मिल्क ऑफ टायग्रेस. बफेलोचं किंवा अमोल दूध पिता है, किंवा एज्युकेशन इज मिल्क ऑफ काऊ असं कुठं म्हटलेलं नाही. जो पिएगा वो दहाड़ेगा. मैं दूध पिया हूं इसीलिए दहाड़ रहा हूं. मुझे पता है, मैं बोल रहा हूं इसीलिए मैं जिंदा हूं, क्योंकि मुझे पता है मुर्दों का कोई इतिहास नहीं लिख सकता. 45 मिनिटाच्या वर काही तुम्ही ऐकण्याची तुमची कॅपॅसिटी नाही. आता तुम्ही काय जाल घरी गा, ऐका ना 2 मिनिटं. घरी गेल्यानंतर हे सर्व डोक्यातलं ते 45 मिनिटाच्या वर जे लोक ऐकतात ते फक्त मनोरंजन असतं. मी मनोरंजन करायला आलो नाही. मी काय रामदेव बाबा आहे का? ते करतात बा मनोरंजन उड्या मारत मारत. मी खोटं बोलत नाही. मी काय नरेंद्र मोदी आहे का? नाही ना. मी मनोरंजन करायला आलो नाही. मी तुम्हाला भडकवायला सुद्धा आलो नाही. कारण माझा विचार हा मध्य कल्याण, आदि कल्याण आणि अंत कल्याणाचा आहे. जी लोक मला म्हणतात, वर्ध्याला एक हिंगणघाटला मी एका सभेनंतर एका धम्म परिषदेमध्ये एका वक्त्याने माझ्यावर एवढं आडवं तोंडसुख घेतलं
की तो मिटकरी, त्याला तुम्ही बोलावताच कशाला म्हणले बौद्ध लोक? तो काय आपल्या जातीचा होय का? इकडे येते, पैसे घेते आणि घेऊन जाते. ज्यानं माझ्यावर ताई टीका केली त्याचा इतिहास काढला मी. साला रोज रात्री 90 पेतो, रोज तिकडे पब मध्ये असतो, डान्स बार मध्ये जातो. त्रिशरण पंचशिलाचं अनुकरण जो करू शकत नाही त्याने आम्हाला बुद्ध सांगू नये. आम्ही बुद्धाला आचरणात आणलेला आहे. अष्टांग मार्ग आमच्या आचरणात आहे आणि 22 प्रतिज्ञा आम्ही केव्हा स्वीकारल्या. त्यामुळे आमच्या घरात ना गुना बाबा ना वित्तू बाबा आणि साईबाबाचा तर प्रश्नच नाही. आमच्या घरात शिव, शाहू, फुले, बाबासाहेब हेच आमच्या घरातले आताची आमची प्रेरणा स्रोत आहेत. म्हणून जी कोणी म्हणतात आम्हाला बोलू नका, तथागत सांगायचे सुरा मेर यमज्ज पमाद ठाणा वेरमणी सिक्खापदम समाधी. आम्हाला दारू पेताना दाखवा, 1 लाखाचं बक्षीस मिळवा. मुसावादा वेरमणी, अदिन्न दाना वेरमणी, कामे सुमिथ्याचारा वेरमणी. व्यभिचार करताना आम्हाला दाखवण्याचे, चला तुम्हाला भिडे एकबोटे काय करतात ते सर्व दाखवतो. जी लोक टीका टिप्पणी आणि टिंगलटवारी करतात त्यांना सुद्धा आमचा इशारा आहे, सूचना आहे. बुद्ध स्वीकारणं म्हणजे बुद्ध असण्याचं सण आहे, तर बुद्धाचा मार्ग जो स्वीकारतात त्यांनी आपल्या जीवनात परिवर्तन केलेलं असतं, बदल केलेले असतात. म्हणून त्याचा परिपाक आम्ही बुद्ध स्वीकारलेत. याच्यासाठी आम्हाला वेगळं सर्टिफिकेट देण्याची गरज नाही. काही आणखी शिल्लक बोलणारे लोक आहेत, मग घ्या ना मग दीक्षा. असे आहेत काही जादूगार, दीक्षा काऊन नाही घेत? त्याचंही उदाहरण देतो. बुद्ध घरात असणं, दीक्षाही घेतलं मी. अनेक घरं पाहिले की दीक्षा घेतली, घरात बुद्ध दिसतोय, घराच्या देवऱ्यात गेलो का आसाराम बापूचाही फोटो दिसतो. अशा नकली लोकांपेक्षा आम्ही काही पट चांगला आहे, लक्षात घ्या. टीका टिप्पणी आणि आमची बारीक चिकित्सा करत जाऊ नका. तुमचे मोजकेच प्रचारक आता तेवढे जीव मुठीत धरून फिरून राहिले. 5 भिक्खूंनी 21 देशामध्ये धम्म नेला. निदान आम्ही ज्यांच्या हाती हे तलवारी देत आहेत मंदिर बांधायला, त्यांच्या हाती आम्ही संविधान देतो आहोत. हा चमत्कार आम्ही करतो आहोत, याचा आम्हालाही अभिमान आहे. येतात ना पोरं, असे येतात जोश मध्ये. आज तर वर्ध्यातले काही फंटर आहेत भिडेचे, येतात ते ऐकतात का? त्यांनी ऐकू नये का बाबासाहेब? त्यांनी ऐकलंच पाहिजे बाबासाहेब फुले शाहू आंबेडकर, ऐकलंच पाहिजे. पण येतात ते, पाहतात ते, लक्ष देतात. पण त्याला सांगतो की बाबा रे आपलं कल्याण कोणी केलं? अरे मनुस्मृती तर म्हणते तुमचं तोड पाहू नका. टिळक तर म्हणत होते ना की तेल्या मला साला कुणब्याला संसद मध्ये पाठवून का हल्ली चालवायची का, शेती करायची का, मळा पिकवायचा का? तेली माली सारी कुणबीला संसद मध्ये जाण्याचा अधिकार नाही. हा टिळकाने अधिकार नाकारला कारण ते मनुस्मृतीचे समर्थक होते. पण या देशाच्या संविधानाने या देशातल्या भिकाऱ्यापासून श्रीमंतापर्यंत एका मताचा अधिकार दिला आणि त्या संविधान वाचवणं ही आमची सर्वात मोठी जबाबदारी आहे. आणि धर्मचिकित्सा सुद्धा केली पाहिजे. मला अनेक लोक प्रश्न विचारतात. आज मुद्दाम शनी शिंगणापूरवरून चोडलेला जोडाच मी घेऊन आलो. 5 दिवसापूर्वी शनी शिंगणापूरला होतो. काही लोक म्हणत होते इथं काही हात लावला तर 24 तासाच्या आत माणूस आंधळा होतो. मी चप्पलच घेऊन आलो. 24 गुणिले 4 दिवस म्हणजे आता 96-100 तास झालेत. अजूनही माझे डोळे चांगले आहेत. काल रात्रभर जिजाऊ सृष्टीवरून प्रवास करून मी इथं आलो, म्हणून मला याला थोडा वेळ झाला. अजूनही मला वाटतं का तुम्हाला झोप आलेली दिसते का? तुम्ही तरी कधी संपते आता, कधी येतात आपले बहारदार गीतवाले? ते गीतकार लोकही माझा फार राग करतात. जे लईच शिल्लक बोलतो. हा शिल्लक कशाला? जे आहे ते वस्तुस्थिती आहे. आम्ही ह्या धार्मिक खुटचड भावना, अरे बुद्ध हमें स्वीकारा म्हणून आम्हाला प्रश्न पड़तो ना, हमें सवाल इसलिए गिरते हैं हमारे जहन में, इसलिए सवाल पैदा होते हैं. जब हम शनि शिंगणापुर जाते हैं तो वहां के पुरोहित हमें बताते हैं ये देखिए हमारा गांव, या भगवान का अस्तित्व है. इस भगवान को कहीं मंदिर दिखता है क्या आपको? हम कहते हैं नहीं भाई, ऐसा अकेला भगवान है शनि महाराज जिसे मंदिर नहीं, जो खुला है बेचारा, धूप में बारिश में खुला नीले गगन के तले शनि जी अकेले चले, अकेले शनि महाराज बैठे हैं. मंदिर है भगवान का, लेकिन भगवान है लेकिन मंदिर नहीं है. घर है लेकिन वहां पर दार ही नहीं है, लेकिन जहां दान पेटी है वहां कुलूप है. वो क्यों है? सादा सादा सवाल है हमारा. हम सवाल पूछते हैं क्योंकि हमें बुद्ध, हमने एक्सेप्ट किया, हमने बुद्ध को स्वीकारा. रामदेव बाबा चाहे कितना भी चैनल पर बोल दे कि ये च्यवनप्राश खाओ, वो बाल योगी आता है ना उनका दोस्त, ये च्यवनप्राश खाएंगे आप पतंजलि का, तो पतंजलि के च्यवनप्राश से आपके शरीर को कभी बाधा नहीं होगी. पतंजलि का च्यवनप्राश ले जाइए. हम सोचते हैं क्योंकि हमने बुद्ध को स्वीकारा है. बाबा रामदेव की पतंजलि का च्यवनप्राश से अगर हमारे पीठ की रीढ़ को भी अगर कोई नुकसान नहीं पहुंचता, तो बाबा के दाहिने बाएं पैर का घुटना खराब कैसे होता है भाई? उनका ऑपरेशन का इलाज करने के लिए वो लंदन कैसे जाते हैं?
हमें कहते हैं आप लोग कि नेत्र बिंदु का इस्तेमाल करो, आपकी आंख कभी फड़फड़ाएगी नहीं, तो बाबा की आंख फड़फड़ाती क्यों है? ये सवाल हमें क्यों गिरता है? क्योंकि हमने बुद्ध को स्वीकारा है। बुद्ध को स्वीकारना यानी बुद्धिवान होना। और बाबा साहब ने हमें बुद्ध का मार्ग 1956 में बताया। बाबा साहब ने शेड्यूल कास्ट फेडरेशन की स्थापना की थी, लेकिन शेड्यूल कास्ट फेडरेशन का मालिक कोई शेड्यूल कास्टिज्म नहीं था। वो चलाने के लिए बाबा साहब ने भाऊ साहेब पंजाबराव देशमुख जैसे हमारे ओबीसी कुणबी महापुरुष के हाथ में वो बागडोर सौंपी थी। म्हणून आमच्या तरुण, विशेषतः वर्धा शहरातल्या माझ्या तरुण भगव्या झेंड्याच्या शिपायांनो, आता 2019च्या निवडणुका आल्या, आता लागला जोर, मंदिर वही बनाएंगे, पहले मंदिर फिर सरकार। वाह वाह वाह, काही काही असे चेहरे दिसून राहिले इथं। कटप्पाला बाहुबलीला काऊन मारलं असन बुवा? असं बाहुबलीकडून काय चुकलं लेका? हे काही सांगता की नाही? काही काही तर म्हणते हे स्टेजच्या खाली उतरू दे, याला दाखवतोच आता। अबे सोडा रे तिकडे, आमच्या केसाला जरी हात लावला तर तुमच्या घरात पाळणा हलवायला कोणी जिवंत राहणार नाही, हे ध्यानात ठेवा। भगव्याचे ओरिजिनल शिपाई आम्ही, ओरिजिनल, ते नकली नाही। कागदी राजीनामे खिशात घेऊन घेणाऱ्या वाघापेक्षा आम्ही लई चांगले। ही नाटकं करतात, नाटकं। मंदिर बनाएंगे, ते शेतकरी गेले ना तिथं आझाद मैदानला, नाशिक जिल्ह्याचे, काय म्हणत होते? मेट्रो ट्रेन द्या म्हणत होते का? समृद्धी महामार्ग मागत होते का? अरे हिंदू धर्म का किसान खुदकुशी कर रहा है। आज हिंदू धर्मातले शेतकरी मरतायत ना। मुस्लिम शेतकरी कधी मुस्लिम मरत नाही, कुठला मारवाडी मरत नाही, गुजराती मरत नाही, सिंधी मरत नाही। दाखवा मला कोण फाशी घेते, कोण आत्महत्या करते विदर्भामध्ये? आपलाच हिंदू ओबीसी प्रवर्गातला शेतकरी आत्महत्या करतोय। दक्षिणा नाही मिळाली म्हणून ब्राह्मणांनी आत्महत्या केला, अशी कोणती खबर ऐकली का तुम्ही? लोकसत्ताच्या पहिल्या पानावर नारायण नागबडीचे 5 लाख रुपये थक बाकी असल्यामुळे काशीच्या त्र्यंबकेश्वरच्या 10 ब्राह्मणांनी सामूहिक आत्महत्या केली, अशी कुठे बातमी येते का? कुठंच नाही। आमचा मरणारा शेतकरी तिथं मुंबईत जातो न्याय मागायला, तिथं हे मंदिरावाले पोहोचत नाहीत आणि ते घरी आल्यावर म्हणतात माझ्या शेतकऱ्याचा 7-12 कोरा झाला पाहिजे। माझ्या भगव्या शिपायाच्या लेकरांनो, किती किती टोलनाके फोडले रे विदर्भात। वर्ध्याच्या पोरांची लिस्ट आहे माझ्याकडे। तिकडून साहेबाचा आदेश आला, टोलनाके फोडा, चाललंय गजाला लय करंट, घरची 2 व्हीलर काढते डगडग डग, राज साहेबाचा आदेश, टोलनाके फोडायचे। आज 3 केसेस असणारा एक माणूस भेटला मला, साहेब म्हणे लई परिस्थिती बेकार झाली, एक तर शेतात पिकत नाही, चला आपल्या विदर्भात कापसाला भाव नाही, काही नाही, आपलं प्रचंड नुकसान होऊन राहिलं, 3 केसेस आहेत म्हणे टोल नाक्याच्या, सांगा काय करा? म्हटलं तुला त्याच्या लग्नाच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका तरी आली का? तुला आली असेल तर तुझं समजा चुकून आली असेल तर तुझं स्थान कुठं आहे? अरे आपल्या देशात अंबानीच्या घरी अमिताभ बच्चन जिलेबी वाटतो, अंबानीच्या लग्नामध्ये, लक्षात घ्या। आणि आपली लोक टीव्हीवर पाहतात, बायकोले म्हणतात पहा ना अमिताभ बच्चन वाढून राहिला, पहा बरं कसं असं। कहो काका तुम्हाला नाही आली का पत्रिका? कशाला अदानी, अंबानी, अमिताभ हे सगळे एकाच मायेचे लेकरं आहेत, लक्षात घ्या। यांच्या घरातल्या लफड्यांशी आपल्याला काही घेणं देणं नाही। हे आमच्यापेक्षा दरिद्री काय आहेत? अमिताभच्या घरात, अंबानीच्या घरात, अदानीच्या घरात भारताचं संविधान शिवाजी महाराजांनी, बाबासाहेब नाहीत, बुद्ध नाही म्हणून ते दरिद्री आहेत। आमच्या घरात हे सर्व आहेत म्हणून आम्ही त्याही पेक्षा श्रीमंत आहोत, लक्षात घ्या। फक्त प्रामाणिक राहा, नकली कामं बंद करा। धम्म परिषद घेण्यामागचं कारणच ते आहे। पण आपले दानपेटीत दान टाकताना ओळखू येतात, तिथे ओळखू येतात। तुम्ही आता विनंती केली होती, म्हणजे हे केला होता, आदेश दिला होता की सर्वांनी बघा, मला वाटते की बुद्ध धम्म टिकला पाहिजे, बुद्ध धम्म वाढला पाहिजे, बाबासाहेब आंबेडकरांची मुवमेंट पुढे गेली पाहिजे, हे मला वाटते। तसं तुम्हाला वाटते का? हो की नाही? तुम्हाला वाटते का बाबासाहेबांची मुवमेंट पुढे गेली पाहिजे? चला कोण कोण 5-5 हजार रुपये देतात, हातवर करा बरं। कोण? 1-2 आहेत, बाकी का? बाकी धम्मदानासाठी 5,000चा एक मामन दादा म्हणत ते बरोबर आहे। भीमा तुझ्या मताचे 5 लोक असते। आता कधी कॉलनीत गणपती बसू द्या, 10,000ची पहिली पावती आपली पावती। इकडं वर्ध्यात तर असे जादूगार आहेत, महात्मा फुले गणेशोत्सव मंडळ, का डोकं घ्यायचं का बाबा रे? महात्मा फुले म्हणतात बाई सेवंद्रावरी टेकून या बुड फुंकितो शेंबुड नाकाने गणो। कोणाकोणाला वाटतं बरं 5,000चा आकडा खूप मोठा झाला? 1,000 रुपयासाठी हातवर करा। धम्मदान कसं मागायचं ते मला माहित आहे। आणि बौद्धच नाही, फक्त बौद्धांनी ठेका घेतला का? आपले ओबीसी, आपले हा भगवा रंग
यांनी बरं 1000 भारी झाले 500 100 बस 100 अरे 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 असे हात बांधून आहेत काही काही मी शेवटचा चान्स देतो आता 100च्या पूर्वी 100 दिले असतील तर डबल द्या त्या धम्मदानामध्ये 100 टाकले तर डबल टाका 500 टाका 1000 टाका 5000 टाका सर्व जे प्रोजेक्टरच्या पासून इथपर्यंत आहेत सर्व फायनल प्रश्न विचारतो फायनल खोटाच हात वर करा पण करा तर खरी मी काय तिथं पेटी घेऊन येऊन राहिलो का पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले झूठा ही सही झूठाच सही फायनल विचारतो फायनल फायनल सर्व जे माणूस म्हणून जन्माला आले त्या सर्वांना कॉमन प्रश्न आहे 100 रुपये या धम्मदानात द्यावे असे कोणाकोणाला वाटते 100 फायनल याच्यानंतर मी जे बोलन मग म्हणू नका की हा फालतू शिल्लक बोलला फायनल आता एवढं बोलू नये ज्याचे हात खाली आहेत बसणाऱ्यांमध्ये वर्ध्यात पॅथॉलॉजी लॅब आहेत का आहेत का शहराच्या ठिकाणी तर पॅथॉलॉजी लॅब असतील उद्या सकाळी आज रविवार संडे बंद होते पॅथॉलॉजी उद्या सोमवार आहे एक छोटा रक्ताचा नमुना तिथं देऊन द्यायचा रक्ताचा रिपोर्ट घ्यायला 2 वाजता जायचं डॉक्टर साहेबाला भेटत डॉक्टर साहेब शुगर ओके सोडियम ओके पोटॅशियम कॅल्शियम मग फॉल्ट कुठे आहे डॉक्टर म्हणाल असा प्रश्न कशाला विचारला तुम्ही नाही काल धम्मदान म्हणजे बाबासाहेबांच्या चळवळीसाठी 100 रुपये द्यायचं आव्हान होत होतं स्टेजवरून सर्व लोक पेटत होते पण माझाच हात खाली होता आपल्या रक्तात कुठे भेसळ दिसते का पहा बरं जरा आता फायनल चान्स देऊ का काही लोकांनी नाईलाजाने म्हटलं सर अर आपण हात वर केला असता तर सुटलो असतो राजा यातून थोडं रगत तपासा शेवटी लास्ट फायनल जे उभे दिसतात की नाही तुम्हाला उभे हे खुर्चीवर का बसत नाहीत तुम्हाला माहित आहे का यांना वाटते काय आता हे भाषण ऐकून कंटाळलो त्यांना बरं वाटलं तर थांबतात ते नाही तर पॉपकॉर्न खाऊन त्या गल्लीतून घरी पण आम्ही एवढे पक्के आहे त्यांना उभं राहताना वाटतं ये फेविकॉल का जोड़ होगा अबे ये वेल्डिंग की मशीन है भाई और बहनों जिस जगह बैठे वही खड़े रहोगे सवेरे 4 बजे तक चला उभे असणारे बसणाऱ्यांमध्ये फरक काय बसणाऱ्याला पडायची भीती उभं राहणाऱ्याला पडायची भीती असते बरं ते आपले आहेत का चेक करू का 1 मिनिट भिडे एक बोटेवाले आहेत का आपले आहेत चेक करू का चेक कोणाकोणाला वाटते 100 रुपये हात वर करा आपलेच आहेत टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी सर्वांनी हात वर केला फक्त त्यांचा आपल्याला बाहेरून पाठिंबा आहे या धम्म परिषदेला त्याच्यामुळे आपलं जहाज काही बुडणार नाही आता जी धम्म पेटी आहे दानाची माझ्या व्याख्यानानंतर ती तिकडं न्या जे चाट मारून जातील त्यांनी परत एकदा ब्लड रिपोर्ट काढायचा एवढं बोलल्याशिवाय आपला बहुजन समाज काही पेटणार नाही म्हणून एकच सांगणं आहे तुम्हाला या धम्म परिषदेच्या माध्यमातून माझी एकच विनंती आहे आपल्या सर्वांना की आज एवढ्या मोठ्या प्रमाणात देशाच्या कानाकोपऱ्यातून भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित झाला आहे त्यांना ऐकायला तुम्ही आला आहात इतक्या दुरून तुम्ही ताईंना ऐकायला आलात राजरत्न आंबेडकरांना बोलावलं माझ्यासारख्या माणसाला त्यामध्ये एक संधी दिली माझी विनंती तुम्हाला ही आहे की या देशाला जर आता वाचवायचं असेल दहशतवादापासून तर या देशामध्ये फक्त एकच विचार वाचवू शकतो तो माझ्या तथागताचा विचार आहे तो माझ्या बुद्धाचा विचार आहे म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणाले होते तोडून या अवघ्या चेष्टांचा संबंध शुद्धापाशी शुद्ध बुद्ध व्हावे देहुला जा भामनाथाच्या डोंगरावर तुम्हाला बुद्ध लेण्या सापडतात जगद्गुरूंनी 4500 अभंगाचा गाथा जो लिहिला तो सुद्धा बुद्ध लेणीमध्ये लिहिला एवढ्या माझ्या बुद्धाचा विचार आहे हा विचार राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये मांडला त्यात राष्ट्रसंत लिहितात हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर त्याचे कारण एक प्रचार प्रभावशाली म्हणून बुद्ध स्वीकारा जे बुद्ध स्वीकारतात त्यांना हातात तलवारी घेऊन पोलीस केसेस लावून मंदिर बांधायला जायचं काम पडत नाही माझा मंदिराला विरोध आहे का अजिबात नाही मस्जिदीला अजिबात नाही मंदिराला मस्जिदीला आमचा विरोधच नाही माझा प्रश्न मोहन भागवत साहेबांना आहे कि भागवत साहेब आपने दिल में तो कह दिया था कि संघ को समरसता प्रिय है अगर संघ को समरसता प्रिय है तो आप रिटायर्ड होने के बाद क्या आरएसएस का सरसंघ संचालक मुझे बनाओगे मुझे मेरा उद्धव जी ठाकरे जी से सवाल है कि मैं जा रहा हूं आपके साथ आपका आदित्य भी नहीं आएगा लेकिन मैं आता हूं हाथ में तलवार लेकर वहां कुदली लेकर मंदिर वही बनना चाहिए लेकिन उद्धव ठाकरे साहब मैं दूसरा सवाल पूछता हूं क्या मंदिर में पुजारी मुझे ओबीसी को बनाओगे क्या चुकला
वो कहेंगे भागवत साहब, अरे तुम जैसे जाति को संस्कृत कहां आती है भाई? मैं बताता हूं भागवत साहब, क्या बताओ बोलो? भगवान राम के बारे में बताओ संस्कृत का? जी लो, सुन लो। आदो राम तपोवनादिगमनम हत्वा मृगम कांचनम वैदेही हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम वलि निग्रहणम समुद्रतरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम ये तद्धि रामायणम। नहीं नहीं, ये ठीक है, लेकिन आप भगवान हनुमान के बारे में, हाँ वो भी सुना देता हूं। आप कहते होगी तो सुरीले आवाज में सुना देता हूं। मनोजवम मारुततुल्यवेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरयुतमुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये। डोळ्याला पाणी लावा, हात पुढे करा, नाकातून श्वास घ्या, कानातून श्वास घ्या, हात पुढे करा। धूपम दीपम नैवेद्यम समर्पयामि समर्पयामि, नमस्कारमि नमस्कार नमस्कार करा। और क्या कह दूं? भगवान पांडुरंग का कह दूं क्या? कह देता हूं महायोग पीठे तटे भीमदत्ता वरम पुंडरीकाय दातुर्मुने समागत तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्म लिंगे भजे पांडुरंगम। इसका मतलब कपास के भाव कभी बढ़ेंगे नहीं, ये इसका मतलब है। बात ज्यादा भाषण पूछने का हमको काम नहीं। मैं तो संस्कृत भी गा सकता हूं। भगवान राम से लेकर भगवान शिव तक हर एक भगवान के श्लोक मुझे आते हैं, तो मैं ओबीसी मंदिर में पुजारी क्यों नहीं बन सकता? चुकलं काही? चुकला नाही? बरं, मी वाटत नाही का तुम्हाला पुजारी? दिसायला थोडा काळा आहे, काळा दिसायला जरी असलो पण मन साफ आहे माझं, चोखा। आपले देव काळे आहेत, आपले देव व्हाईट नाही। झाला टाइम झाला, 2 मिनिटं, 2 मिनिटं चालते ना? 2 मिनिटं 2 मिनिटं। तिकडून मला मेसेज येऊन राहिले, आटपा आम्ही बहारदार गीतांचा कार्यक्रम सुरूच होता, त्यांना सुद्धा शुभेच्छा। 1-2 मिनिटं, शेवटचे 2 मिनिटं। तुमचं जास्त मी वेळ घेतच नाही की चालू दे 5 मिनिटं, असे लोक आहेत आपले। हा करतो ना, हा भिक्खूगण, मी तुमची माफी मागतो, पण मी सांगतो तुम्हाला, माझ्या भाषणानंतर आणि ताईच्या भाषणानंतर 1 तासात जर निवडणुका घेतल्या तर या कमळावाल्याचा डब्बा वाजेल, पण 1 तासाच्या आत वाजन तो। 1 तास 2 मिनिटं जरी झाले ताई, आपले एवढे बदमाश आहेत, 1 तास 2 मिनिटं जरी झाले, 2 मिनिटं वर, तरी आपले आता तर उजळणीत आहे, छगन कमळ बघ, उजळणीच्या पुस्तकातून स्टार्टिंग आहे। आता माझं बोलणं एकच तुम्हाला सांगतोय, माझा उद्देश एक आहे, उद्देश हाच आहे की आतापर्यंत जे तुम्ही 2 महान इतिहासकारांची, इतिहास संशोधकाची आणि बुद्ध तत्ववेत्यांची जी भाषणं ऐकलीत, त्यामध्ये तुम्ही काय स्वीकारलं? तुम्हाला एकच स्वीकारावं लागेल की बुद्धाचा विचार जर एवढा व्यापक आहे, बुद्धांनी सांगितलेला अष्टांग मार्ग जर एवढा मोठा आहे, तर आम्ही प्रचार करायला कमी कुठं पडतो आहोत? बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जर या देशाच्या ओबीसींच्या, एससी एसटीच्या, महिलांच्या हक्क आणि संवर्धनाकरता जर निर्माण झाला असेल, तर बाबासाहेबांच्या संविधानाला जाळण्याची हिंमत या देशात कशी झाली? आम्ही कुठं कमी पडलो आहोत? कोरेगाव भीमानंतर मराठा मुस्लिम वाद लावण्याचा, बलाटा दरीत वाद लावण्याचा प्रयत्न झाला, तरी मात्र आम्ही शांत होतो। आम्ही कमी कुठं पडलो आहोत? मोर्चे काढले आमच्या मराठा बांधवांनी, तरी आरक्षण नाही दिलं, पण ज्यांनी काही मोर्चा नाही काढला त्यांना 10% रिझर्वेशन दिलं। याचा अर्थ असा आहे की या देशातली सुप्त ब्राह्मणी व्यवस्था ही या देशामध्ये काम करते आहे। आमच्या मुलांच्या हाती तलवारी देऊन, आमच्या मुलांच्या हाती मंदिरासाठी, मंदिराची गरजच नाही या देशाला। या देशाला मी म्हणत नाही, प्रबोधनकार ठाकरेंनी पुस्तकात लिहिलेलं आहे, पुस्तकाचं नाव ऐकून घ्या, धर्माची देवळे देवळाचा धर्म। या पुस्तकात प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे लिहितात, मी म्हणत नाही, माझ्या जवळचं नाही, मी म्हणत नाही, ते म्हणतायत की या देशात मंदिरं म्हणजे पुजाऱ्यांच्या पोटा पाण्याची व्यवस्था लावण्याची साधन आहे। सरिता वासेकरची मुलगी काय रडते? हा, सरिता ताई वासेकर जर असतील तर तुमची मुलगी या ठिकाणी रडते आहे, या धम्मपीठावरती आहे। आपल्या मुलीला या ठिकाणी आयोजकांनी या ठिकाणी आणलेलं आहे, आपण येऊन या ठिकाणी आईने मुलीला घेऊन जावं। वासेकर ताई आपण या। म्हणून एक म्हणणं आहे आपल्या सर्वांना, प्रबोधनकार ठाकरेच्या पुस्तकामध्ये हा उल्लेख आहे, या देशाला गरज कशाची? या देशाला आता विद्या मंदिराची गरज आहे। या देशातला आजही एक वेळ जेवण करून झोपणारा समाज जो आहे तो शिक्षणापासून वंचित आहे। खेड्यापाड्यापर्यंत शिक्षण पोहोचलं नाही, मराठी शाळांपासून आमची मुलं तुट्ट आहेत, इंग्रजी शाळेमध्ये जावं शिकवावं एवढा पैसा त्यांच्याकडे नाही। ही व्यवस्था परिवर्तन जर करायचं असेल तर या देशामध्ये संविधानाची अंमलबजावणी काटेकोर झाली पाहिजे। त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहात की नाही हा प्रश्न आपण विचारा। परिषदेला आलात, इथं आमची भाषणं
ऐकली, टाळ्या वाजवले, हसले, खुश झाले, एवढ्या पुरते मर्यादित राहू नका. जर तुम्ही असंच करत गेले, आमच्यात आणि बुवा महाराज मध्ये फरक तो काय राहणार आहे? आम्ही काही बुवा नाही, काही महाराज नाही, काही जादूगार नाही, आम्ही फक्त पोस्टमन आहोत. हा विचार आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचं काम करतो आहोत. जे तुम्हाला काही वाचायला वेळ नाही. तुमचे फेसबुकवर 5000 मित्र आणि वर्ध्याच्या गलीत ओळखत नाही आपल्याला कुत्र, असं आपल्याला परिस्थिती आहे. आपला जास्तीत जास्त मेंदू हा अदानी अंबानीने हायजॅक केल्यामुळं आणि तिसरा पतंजलीवाल्या बाबाने हायजॅक केल्यामुळं आमची वाचनापासून नाळ तुटलेली आहे. आम्ही पेपर सुद्धा वाचत नाही, पुस्तकं वाचण्याचा प्रश्नच नाही. संविधान कोणाकोणाकडे हात वर करा. वा 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 देशात, हो ना, संविधान हात वर करा ना, खाली करा नाही म्हटलं. कोणाकोणाकडे संविधान हात वर करा. वा, कोणी कोणी वाचलं? कारण मी 2 महत्वाचे आर्टिकल विचारणार आहे त्यामधले. असे लोक आहेत आपले. क्या संविधान डोकंच फोडलं वाटते आम्ही 3 तास आतापर्यंत. आहे आमच्या घरात बाबू. आता ज्या 60 वर्षाच्या आजी मग माझ्याकडे डोळे वटारून पाहत होते. हा भगव्यावाला इकडं खाऊन बोलावला बा. माझ्याकडे संविधान आहे आणि संविधानाच्या आर्टिकल 19 नुसार मला इथं नरेंद्र मोदी बद्दल बोलण्याचा अधिकार आहे. ये अधिकार किसने दिया? मनुस्मृति ने थोड़ी दिया. मेरे भीम ने कलम उठाई और इस देश का संविधान बन गया. संविधान की ताकत तो देखो. जिसने चाय नहीं बेचा वो चाय बेचने वाला भी इस देश का प्रधानमंत्री बन गया. चाय कहां बेची उन्होंने कहा 1975 में वाटनाकर गुजरात के स्टेशन पर जब मैं चाय बेचता था, तिथं रेल्वेच नव्हती ना त्या वर्षी. चहा कुठे विकली? म्हणून आम्ही सर्वांनी हे असं बंद झालं पाहिजे. संविधान आहे ना, हाय, आणलं का? हो. घरात आहे का? हो. वाचलं का? नाही. तुम्ही नाही वाचलं, ब्राह्मणांनी वाचलं, म्हणून ब्राह्मण या देशाचे मालक आहेत. त्यांच्याकडून काही शिकण्यासारखं आहे. मी सर्वांची नोंद घेणार आहे. कोणाकोणाला तर एवढं बोलून जर तुम्ही पेटत नाही राव, 500 वाले हात वर करा. हात वर करा, हात वर. काय होणार नाही. एक सांगतो, एका कवीचं म्हणणं असं आहे, सज्जनों का पैसा खाए साधु संत फकीर और दुर्जन का पैसा खाए चोर डॉक्टर वकील. धम्मदान जे देतात तो पैसा सत्पात्रीच असतो, पण जे धम्मदान देत नाहीत उनका पैसा खाए चोर म्हणजे घरी डाका पडेल, डॉक्टर म्हणजे त्याला आजार होतील तेवढे, शुगर, डायबिटीज, टीबी, अस्थमा, काही काही पुढचे रोग आहेत ते मी सांगत नाही. चोर, डॉक्टर और वकील यातूनही सुटला तर वकील आहेच तुझ्या बोकांडीवर, पण चांगल्या मार्गात पैसा द्या. आणि बुद्धाच्या विचाराला त्यांनीच पैसा द्यावा ज्याचा पैसा करप्ट नाही. करप्टेड माणसांनी धम्मदान देऊ नये. पण मला विश्वास आहे इथं बसणारे सर्व माणसं प्रामाणिकपणे पैसे कमावणारे आहेत. म्हणून फायनल प्रश्न, धम्मदानासाठी 500 रुपये. तिथं पेटी घेऊन येत नाही आम्ही धम्मदानाची. आम्ही काय दक्षिणा मागणारे माणसं दिसतो का तुम्हाला? इथं येऊन 500 रुपये टाका. नसेल जमत तर स्टेजवर आणा. सांगा आहे का तयारी? सांगा आहे का? हो की नाही? अरे बोला ना, हो की नाही? वाटते का क्रांती झाली पाहिजे? तुम्हाला वाटते भगतसिंग जन्माला आला पाहिजे पण दुसऱ्याच्याच घरात, शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे पण दुसऱ्याच्या घरात, तर असं होत नसतं. ती तयारी मनातून पाहिजे. मी कार्यक्रमानंतर 1 तास फक्त गंभीर चिंतन करेल. या 500 रुपये घेऊन कोण कोण येतं? वाह, चला. कोण आहे पहिला उपाली कोण आहे? पहिला उपाली क्रमांक 1. क्या बात है. शिकारे लहान पोरांकडून 500 रुपये. हात असतील तर टाळ्या तरी वाजवा. ज्याला हात असतील त्यांना वाजवा. जे लईच बठ्ठर वाळवंटाच्या मेंदूचे आहे ते असे उभे राहते पण टाळ्या नाही वाजवत. आपण नाही वाजवत टाळ्या. आपण मरू मंदिरासाठी. अभिनंदन करा. अरुण निकोसे 500 रुपयाचा धम्मदान आलेला. हात जोरदार टाळ्या. आणि या लहान मुलाकडून शिका. हा नक्कीच भविष्यामध्ये IAS अधिकारी होणार, कारण याचं दान हे सत्पात्री लागलेलं आहे. आता मी दान जमा करत बसलो तर पुढचा कार्यक्रम माझा दानात चालला जाईल. त्यामुळं किती आहे? 300 रुपये. नाव काय? नाव मला तर रेकॉर्ड दिसलं पाहिजे की आज धम्म परिषदेमध्ये वर्ध्यात जमलेल्या धम्म उपासकांनी 1 करोड रुपये टाकले. कुंभमेळ्याला 3000 करोड. आणि बुद्धाच्या विचाराला किती? महेंद्र थूल 500 रुपये. हे मी घेऊन जाणार नाही कारण मला माझं पाकिट पहिलंच भेटलं. ठीक आहे. हा, आईचं दान आहे. नाव सांगणार नाहीत पण आईला सुद्धा अभिवादन. माझ्यानंतर त्या गाण्यावाल्यांना थोडं थांबवा. काय नाव? जयदीप कुमार याने सुद्धा 500 रुपयाचं धम्मदान या ठिकाणी आणलेलं आहे.
काय ना वैभव ढाकणे 500 रुपये. सूरज गणवीर निघालेलं. बोधिसत्व विद्यालय थुलसाहेब 1000 रुपयाचं धम्मदान. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवत जाना. एवढं तर करा बसल्या बसल्या. वाजवा ना टाळ्या. उभे असणारे टाळ्या. गौतम वाजदे 1000 रुपये. 1000 रुपये. अभिनव सोनटक्के 1000 रुपये. माझ्या समोर आणा बरं ब्राह्मणाला. तू दक्षिणा मागले कारण मी धम्मदान मागतो. जो हारल त्यानं फाशी घ्यावी. आपण हारच नाही. चला शेवटचं एक गीत. गीताचा कार्यक्रम आहे म्हणून सुरुवात. शेवटचं एक गीत तुमच्यासाठी. शिकले सवरले आनंद शिंदेचं गीत आहे. कवी सुरेश यांची रचना. समाजा विसरले माय. ज्यांनी धम्मदानाला नकार दिला त्यांच्यासाठी गीत. ज्यांनी दिलं त्यांना अभिवादन आहे. शिकले सवरले हे सर्व बरं का. जे माणूस म्हणून जन्माला आले ते सर्व. फक्त बुद्धिस्ट नाही. सगळे सुरुवात प्रथम सुरुवात आमचा ओबीसी समाज. शिकले सवरले समाजा विसरले माय. जरा ह्याची अक्कल एका काडी मधी जे गुंग झाले साडी माडी गाडी मधी जे गुंग झाले साडी माडी गाडी मधी. आरक्षणाने मोठ्या हुद्द्यावर गेले. बाबांना सोडून बनले भलत्याचे चेले माय. आरक्षण मिळालं. बँकेचा मॅनेजर झाला. 1 लाख रुपये पगार आला. आणि पगार आल्याबरोबर साईबाबाच्या दर्शनाला शिर्डीला गेला. आरक्षणानं मोठ्या हुद्द्यावर गेले. बाबांना सोडून बनले भलत्याचे चेले माय. विसरून गेले झालेले गेले माय. राहायला राती जय भीमवाडी मधी जे गुंग झाले साडी माडी गाडी मधी जे गुंग झाले साडी माडी गाडी मधी. गणेश मंडळाला देती यांच्यासाठी 500ची नोट. धम्म परिषदेला मात्र 10ची नोट माय. गणेश मंडळाला देती 500ची नोट. भीम जयंतीला मात्र 50ची नोट माय. बुद्धाचे तन भिक्खूचे तन भिक्षुकाचे मन माय. बुद्धाचे तन भिक्षुकाचे मन माय. भोक पडली ह्याच्या ज्ञान होडी मधी जे गुंग झाले साडी माडी गाडी मधी. शेवटी सर्वच ऐसे येथे नाही गद्दार. चांगले जे आहेत त्यांना वंदन त्रिवार माय. त्यांच्या परीनं तुम्ही आचरण सुधारावं. धमक नाही का सुरेश नाडी मधी जे गुंग झाले साडी माडी गाडी मधी जे गुंग झाले साडी माडी गाडी मधी. चला 500 1000चं धम्मदान ज्यांनी आणून दिलं. मी काही का असू द्या पण थोडा ताण भंतेंवरचा कमी केला. त्यामुळे मी सुद्धा बघा आता मी चिवर नाही घातलं. समजा भगवा लावला म्हणजे मी बदमाशच झालो असं आहे का काही नाही. हे भगवा कोणाच्या बापाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाहीच. हे भगवान बुद्धांनी दिलेला त्यागाचं प्रतीक आहे. राष्ट्रसंतांच्या तुकडोजी महाराजांच्या त्यागाचं प्रतीक आहे. जगद्गुरु संत तुकारामांच्या त्यागाचं ज्ञानाचं प्रतीक आहे. मी परत या ठिकाणी आदरणीय सुषमाताईंचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो की त्या इतक्या वेळ माझ्या कार्यक्रमाला बसल्यात. ताई मोदीच्याही कार्यक्रमाला किंवा कोण्या बड्या नेत्याच्या कार्यक्रमाला बसत नाहीत पण त्या बसल्यात म्हणजे माझ्या कार्याची एक फार मोठी पावती आहे. या धम्म परिषदेचे अध्यक्ष भदंत शांत रक्षित महाथेरो यांचं सुद्धा मी या ठिकाणी यांना सुद्धा वंदन करतो. माझ्या संपर्कात बरेच दिवसापासून भदंत राजरत्नजी होते. त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि या कार्यक्रमासाठी आपण इतका वेळ 2 महान नेत्यांना ऐकल्यानंतर सुद्धा माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला ऐकायला थांबल्यात त्याबद्दल सुद्धा आपले आभार मानतो. आणि ताईप्रमाणे जाताना सांगेल चुकल्यानंतर आम्ही माफी कोणाचीच मागत नाही. त्यामुळे आपल्या माफीचा प्रश्नच नाही कारण आम्ही चुकतच नाही. हां बुवा महाराजांबद्दल बोलल्यानंतर ज्याची भावना दुखली अशा सडक्या लोकांचे आम्ही कधी ते मनावर सुद्धा घेत नाही. म्हणून असे एकत्र या. एकत्र जर आलात तर कवी दुष्यंत म्हणतो गंगा की कसम जमुना की कसम ये ताना बाना बदलेगा. रावी की रवानी बदलेगी सतलज का मुआना बदलेगा. अगर जोश में तेरा होश रहा तो जालिम का जमाना बदलेगा. कुछ तुम बदलो कुछ हम बदले तो ये फसाना बदलेगा. बोला भारतीय संविधानाचा. अरे 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 इतके दलिंदर नारे. जोरदार नारा द्या. भारतीय संविधानाचा. वा रे वा पेटलं गड्या वरदा.
उद्या काही झोपत नाही ते दिवसभर. आता धम्म परिषदेच्या माध्यमातून इथं भिक्खू संघ आहेत म्हणून काही मला मर्यादा आल्यात, त्या मर्यादा मी सांभाळल्यात. इथं ताई आहेत म्हणून मी मर्यादित बोललो. हे जर कोणी नसतं, तुम्ही आहे ना आपण आहे, मग त्या ओपनच बॅटिंग केली असती. पण सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. मला बोलावलं, माझा सन्मान केला, तथागताची मूर्ती दिली. निश्चितच या विचाराची कास धरून आम्ही सुद्धा भविष्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ, याबद्दल काही शंका तुम्हाला? 2019चा मुख्यमंत्री मी असू शकतो बरं, शंका घेऊ नका माझ्या. ज्यांना चहा विकला नाही तो प्रधानमंत्री होतो राजा. मी तर बुद्धाचा विचार मांडणार आहे, मी होऊ शकत नाही का? काल पोलिसांनी नोटीस दिली होती मला, एकदम रागात दिली. हे नोटीस द्या, सही द्या. सर एवढा रागाने का? सही द्या. सर म्हटलं एवढा राग करू नका, तुमचा बक्कल नंबर मी पाहिलेला आहे. मी जर मुख्यमंत्री गृहमंत्री झालो ना, तुमची ट्रान्सफर तिकडे करत म्हटलं, एकदम भारताच्या बाहेरच. असं नका करू साहेब, आम्ही तुमचेच आहोत. म्हणून या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो. सर्वांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. जय बुद्ध, जय भीम, जय फुले शाह आंबेडकर, जय जिजाऊ. थँक्यू. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.